श्रेयाला हे खूप दिवसापासून करायचं होतं. तिने यूट्यूबवर पाहिलेलं होतं शॉर्टमध्ये आणि तिला बऱ्याच दिवसापासून म्हणजे उन्हाळ्यापासून करायचं होतं आणि तिनेच मार्केटमधून ते जे साहित्य लागतं त्याच्यासाठी ते आणलं. कार्डबोर्ड वापरायला पाहिजे तर ते केकच्या खाली जे थोडंसं कडकवालं हे येतं कार्डबोर्ड, तर ते वापरणार आहे इथे. ग्लिटर पेपर हा थोडासा असा चिटकवायचा म्हटलं तरी पण तो जो मागचा कागद आहे तो जर काढला तर तो चिटकवता येतो, पण आम्ही तो कागद काही काढला नाही कारण तो आजूबाजूला पण जसं जिथे चिटकवायला पाहिजे तो पूर्ण चिटकला असता, त्याच्यामुळे तो मागचा जो कागद आहे तो काही काढला नव्हता आणि हे पूर्ण श्रेयाचं आहे. मी फक्त तिला मदत करत आहे. ते कागद जे आहे पान, झाडाचं पान आणलं, त्याचा आकार देऊन बरोबर ते कट करून दिले तिला आणि त्याच्यानंतर ह्या ज्या काड्या आहे ह्या पण मार्केटमध्ये मिळतात, तर ह्या 1 डझन आणल्या होत्या तिने आणि ज्या मध्ये ज्या छोट्या काड्या लावलेल्या आहेत तर त्या बुके आलेला होता एक, तर त्या बुकेच्या काढल्या आम्ही, त्याही यूजमध्ये येऊन गेल्या. आणि जे कागदाला जे पानाचा आकाराचं केलेलं होतं ग्लिटर पेपरला, ते बरोबर ती जसं जसं ती सांगत होते तसं मी म्हणजे चालू होतं माझं. आणि हे ग्लूगन जे आहे ही चांगली गरम झाली तरच चांगलं चिटकतं. बऱ्याच वेळा असं जास्त जर प्रेस केलं तर ती गरम झालेली नसते आणि गरम झालेली जर असले तर प्रेस करायची आवश्यकता पडत नाही. आणि शेवटपर्यंत जे पेपर आहे ते बरोबर लावून घेतले, जसे लावायचे तसे. त्याच्यानंतर गोल मिरर ते चिटकवले आणि पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर या पद्धतीने दिसतं हे. त्याच्यानंतर चिटकवायचा होता काच म्हणजे आरसा, तर ग्लूगनने आरसा अजिबात चिटकला नाही. आम्ही एक अर्धा 1 तास ठेवला, त्याच्यानंतर असं हे करून पाहिलं तर तो पडायला म्हणजे असं समोरच घेतलं होतं मी, म्हटलं पडला तर तो आपल्या मांडीवरच पडेल, तर तो निसटलेला होताच. त्याच्यामुळे तो ग्लूगनचं जे आहे ते सर्व त्या पृष्ठावरचं काढून टाकलं आणि त्याच्यानंतर फेविकॉल आहे, फेविकॉलने पूर्ण ते लावून घेतलं अगोदर आणि फेविकॉलनं चांगला चिटकला. याला पण थोडंसं वजन वगैरे ठेवून अर्धा 1 तास ठेवलेला होता. त्याच्यानंतर एक बारीक तार घेतला आणि तो मागच्या साईडनं पण 2 केकचे जे खाली आहे ते 2 लागले होते. केकच्या खालचे जे हे पृष्ठ येतात ते. त्या तारातला बरोबर असा गोल गोल केलं आणि तो व्यवस्थित जसा असा एकदम सरळ जर लावला असता तर तो खेळ्यामध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा तो असा लागला नसता. त्याच्यामुळे थोडासा जो वरचा भाग आहे तो थोडासा तिरपा केला जेणेकरून तो खिळ्यामध्ये व्यवस्थित बसेल. त्याच्यानंतर एमसीलने हे पॅक करून घेतलं. जोपर्यंत तो सरळ उभा राहत नव्हता तोपर्यंत माझं चालूच होतं. हे जे चौरंग दिसतो बाजूला कलर दिलेला होता, अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिसला असेल तुम्हाला, तो ठेवलेला होता त्या आरशावर. आणि असं काही करायचं म्हटलं म्हणजे घरामध्ये पसारा हा भरपूर होऊन जातो, पण केल्याचं आपण स्वतः केल्याचं एक समाधान पण तेवढंच महत्त्वाचं असतं. खूप चांगलं वाटतं. असं
बऱ्याच वेळा त्याच्याकडे लक्ष जातं. आता 2-3 दिवस झाले याला करून. त्याच्यानंतर भिंतीवर लावलं तर भिंतीचा आणि हा कलर थोडासा मिळता जुळता झाला. थोडा वेगळा कलर असता तरी चालला असतं, पण अगोदर आमच्या लक्षात नाही आलं. आणि पण हेच सुंदर दिसत होतं. जे ग्लिटर पेपर आहे ते छान असे चमकतात. पण दुसरा जो भडक कलर वापरला असता तोही असं वाटतं कधी म्हणजे व्यवस्थित दिसला असता की नसता, त्याच्यापेक्षा हा छान दिसत आहे. तर या पद्धतीने हे कम्प्लीट झालं. ताई आलेली होती. ताई, तेजस आणि स्वरूप पण आलेला होता. तर त्यांना बाफड्या खायच्या होत्या, कारण माझ्या माहेरी श्रावण महिना सुरू झाल्यानंतर तळलेलं कोणीच खात नाही. तळलेलं नसतं नॉनव्हेज, तर समजा श्रावणमध्ये कुठेच नसतं, पण त्यांच्या गावामध्ये तळलेलं पण अजिबात नसतं. महिनाभर खातच नाहीत ते. तर त्याच्यामुळे श्रावण महिना लागणार होता, त्याच्या अगोदरच त्यांनी बाफड्या केल्या होत्या आम्ही. त्याच्यानंतर याच व्हिडिओमध्ये वडे पण केलेले, बरेच पदार्थही आहेत 2-3, आणि व्हिडिओ पण आहे. जे काय रुटीन आहे माझं थोडंफार. त्याच्यानंतर बाफड्याचा व्हिडिओ बऱ्याच वेळा टाकलेला होता, त्याच्यामुळे डिटेलमध्ये काही इथे टाकला नाही. त्याच्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दिव्याची अमावस्या होती, तर जे घरामधले दिवे होते ते सर्व आम्ही स्वच्छ केले. ताईनं मी दोघींनी पण केले होते यावेळेस, कारण दिवे माझ्याकडे नाही म्हटलं तरी बरेच आहे. तर ते एका पाटावर कपडा ठेवला खाली आणि त्याच्यावर ते ठेवणं चालू होते माझे. मसाल्याचा डबा साफ केलेला होता. पावसाळ्यामध्ये बरेच वेळा चिकट होऊन जातं, हे लवकरच साफ करावं लागतं. त्याच्यामुळे एकदा भरल्यानंतर जेव्हा ते डबे रिकामे होतात तेव्हा मी लगेच ते साफ करून घेत असते. थोडंफार म्हणजे हळद वगैरे, तर हळद मोहरी हे थोडं शिल्लक राहतच, तर ते एका वाटीमध्ये काढून ठेवते. आणि बाकीचे जे पदार्थ आहे संपल्यानंतर लगेच डब्बा भरून घेते. आणि नवीन जेव्हा मसाल्याचा डब्बा भरला जातो तेव्हा सुरुवातीला खूप असं म्हणजे डब्बा उघडला की चांगलं वाटतं. हे कोणाकोणाला वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडतं असं काही म्हणजे नवीन केलं की. त्याच्यानंतर हे डबे घासले की, याच्यावरचे जे किराण्याचे वगैरे डबे आहेत ते घासले की, त्याच्यानंतर जे कपाट आहे डब्यांचं ते आवरलं की 2-3 दिवस म्हणजे असं वाटतं की थोडंसं त्याच्याकडेच लक्ष जातं. छान वाटतं. मसाल्याचा डबा पण सुरुवातीला खूप म्हणजे चांगला वाटतो. त्याच्यानंतर तो जसा खराब व्हायला लागतो तसं त्याच्याकडे दुर्लक्ष होत जातं. आणि सकाळ संध्याकाळ त्याला हात लागतातच थोडेच फार. आपले तेलाचे वगैरे काही पोळ्या करताना जे चिकट होऊन जातो तो पूर्ण भरला. आणि इथे कोपऱ्यातच म्हणजे ओट्यावर जास्त पसारा नसतो, एक कॉर्नरवरचा आहे एवढंच आहे, आणि त्याच्यावरच मसाल्याचा डबा, तेल, मीठ जे काही आहे ते सर्व बसून जातं. बाकी जास्त पसारा ठेवला तर ते घासतानाही साफ करतानाही खूप म्हणजे ते पसारा आजूबाजूला काढा. आणि एका साईडनं मिक्सर आहे ते वर आहे, ते काही काढायची आवश्यकता नाही. आणि त्याच्याच खाली जे कप असतात आपले रोजचे चहाचे, तर त्याचं एक स्टँड आहे फक्त. भाजीपाला आणलेला होता मार्केटमधून, मकाचे कणसं वगैरे, तर ते काढून घेतले, कारण ते जास्त माती लागलेली होती, त्याच्यामुळे लगेचच्या लगेच साफ करून घेतो आहे. आता थोडंसं मीठ टाकते मी आता तरी, आणि खूपच असं वाटलं की खूपच खराब आहे तेव्हा थोडीशी हळद पण टाकत असते. म्हणजे असं नियम नाही. भाजीपाला जर चांगला असला तर थोडंसं मीठच टाकते. आणि पालेभाज्या वगैरे ते नाही साफ करत, त्या मग वेळेवरच्या वेळेवर. बीट, काकडी, कारलं, तर कारल्याची जी रेसिपी आहे ती रेसिपी चॅनलवर टाकलेली आहे मी. तुम्हाला जर पाहिजे असेल, डाळ कारलं छान झाली होती त्या दिवशी भाजी, तर पाहू शकता. तो व्हिडिओ अगोदर गेला. कारलं इथे तुम्हाला आता उशिरा दिसत आहे. कोथिंबीर थोडीशीच निवडून घेतली आता, कारण मला करायचे होते वडे, त्याच्यानंतर धपाटे. उडदाची डाळ सकाळी भिजत घातलेली होती,
एकदा उडदाची डाळ भिजू घातली की त्याचे वडे पण होतात आणि धपाटे पण होतात, दोन्ही पदार्थ. धपाटे यांना खूप आवडतात, त्याच्यामुळे उडदाची डाळ आमच्याकडे, उडदाची जे डाळ असते भाजी ती खूप कमी प्रमाण असते, त्यांना भाजी नाही आवडत, भाजी क्वचितच असते. पण उडदाच्या डाळीचे वडे मुलांना खूप आवडतात आणि धपाटे यांना खूप आवडतात. त्याच्यामुळे एकदा डाळ भिजू घातली की वडे आणि धपाटे दोन्ही पण होऊन जातात. मिक्सरमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसण आणि जिरे चांगलं वाटून घ्यायचं. याची डिटेलमधली जी रेसिपी आहे ती टाकलेली होती मी चॅनलवर, पण आता खूप दिवस झाले. मिक्सरमधून हे साईडनं काढून ठेवलं होतं. तेजसला खूप आवडते ही चटणी, तर याच्यामध्ये चटणी, त्याच्यानंतर मीठ हे टाकून त्याला आवडतं. माझ्या बाबांना पण खूप आवडते आणि यांना पण आवडतं. तव्यावर थोडंसं गरम करून तेल आणि चटणी, थोडंसं लसण वगैरे टाकून हे टाकलं की छान लागतं ते पण. मिक्सरमधलं सगळं जे आहे ते ह्याच्यात टाकलं. डाळीमध्ये डाळ मिक्सरमधून काढताना अर्धवटच काढायची, खूप बारीक नाही काढायची. मीठ टाकताना मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, याला चवीला चांगलं लागतं. तिखट पण थोडं जास्तच टाकायचं इतर वेळेपेक्षा. त्याच्यानंतर टाकायची आहे हळद. भज्यामध्ये हळद टाकत नाही, पण वड्यामध्ये हळद टाकायची. वड्यामध्ये हळद जर नसली तर ते पांढरे पांढरे दिसतात. आणि ही हळद घरी केलेली आहे मी, त्याच्यामुळे टाकताना अगदी अर्ध्या चमच्याच्या पण कमी टाकावी लागते मला. आणि जी विकतची दुकानातली हळद असते ती अर्धा चमचा टाकली तरी पण पिवळेपणा येत नाही. आणि घरी केलेली हळद केव्हाही चांगली, त्याच्यामुळे अगदी कमी. आणि तेली हळकुंड आणत असते मी, त्याच्यामुळे त्याचा रंग खूप गडद आहे. अगदी अर्धा चमचाही नाही, त्याच्यापेक्षाही कमी एवढीशी हळद टाकावी लागते. आणि इकडे वडे पण चालू होते आणि धपाटे जास्त नव्हते कारण त्यांच्या पुरतेच करायचे होते आणि वडे आम्हाला सगळ्यांना करायचे होते. तर वडे दह्यासोबत चांगले लागतात. वडे करताना हातावरच थापून असे नाही तळत मी, तर अगोदर गोळे करून ते तळून घेते आणि त्याच्यानंतर ते गोळे काढून घेतल्यानंतर परत ते तळते. म्हणजे वडे दोनदा तळते असे नुसते खायसाठी करायचे असले तर. आणि स्वयंपाकामध्ये जसं वरण भात भाजी पोळी वडे भजी असं करतो आपण, तर तेव्हा हातावरचे करून घेत असते. आणि आता जर नुसते वडेच खायचे असले तरी या पद्धतीचे करते. त्या बाजूला तवा ठेवलेलाच होता, तर तिकडे धपाटे पण चालू आहे आणि इकडे वडे पण चालू होते. त्या ताटामध्ये थापून म्हणजे एकदा काढायचे, परत एकदा काढायचे गोळे आणि त्याच्यानंतर पहिले थंड होतात थोडे, एकदम पूर्ण गोळे काढून ठेवायचे नाही. तर पहिले काढायचे, ते ताटामध्ये घ्यायचे, त्याच्यानंतर परत एकदा काढायचे आणि त्याच्यानंतर जे पहिले काढलेले आहे ते थापायचे आणि ते तळायचे. तर या पद्धतीने असे काढून घेते. त्याच्यानंतर ते ताटामध्ये घेऊन या पद्धतीने थापायचं. हाताने केले तरी चालतं, पण हाताला थोडा चटका लागतो, तर या पद्धतीचं चांगलं आहे हे पण. आणि साईडनं थोडंसं बाहेर येतं ते, तर ते राहिलं तरी चालतं, ताटात परत तळलं जातं. ह्याला थोडं तेल लावून घेतलं म्हणजे ते चिटकत नाही. आता हे परत तळायचे, पण थोडीशी मेहनत लागते याला. सुरुवातीला आपण एकदा वडे तळले की झालं, पण त्या वड्यामध्ये आणि या वड्यामध्ये चवीमध्ये खूप फरक पडतो. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. त्यानंतर दिवे करत होते इथे मी. ही दिव्याची जी अमावस्या आहे ही आमच्या इकडे नाहीये. मी इकडे आल्यानंतरच एक दोघीचं पाहिलं, त्याच्यानंतर युट्यूबवर सुद्धा पहिल्या वर्षी टाकले नव्हते. त्याच्यानंतर मला कमेंट आले की ताई तुम्ही दिव्याची अमावस्या करत नाही का. त्यानंतर एक दोन ताईंनी सांगितले की ताई असं असं करत जा. मला म्हणजे जी पूर्ण माहिती आहे याच्याबद्दल नाहीये, आमच्या तिकडे काही करत नाहीये. मला आवडलं म्हणून मी करत आहे. शेजारी पण एक दोघीचं पाहिलेलं होतं की दिव्याची अमावस्या करत असतात, दिवे वगैरे स्वच्छ घासून. तसे तर आपण नेहमी घासतोच, पण म्हटलं या दिवशी घासून त्याची पूजा केली तर चांगलंच आहे उलट. त्याच्यामुळे मी तेव्हापासून आता 2-3 वर्ष झाले करते, पण जसं मला शक्य होईल तसं.
पहिल्या वर्षी तर मी दिवे सुद्धा लावले नव्हते, नुसते दिवे घासले आणि त्याची पूजा केली. तेव्हा कमेंट आले की ताई तसं नाही, दिवे लावत जा. मग ते दिवे लावले. परत एक कमेंट आली की ताई ज्याचे जे कणकेचे दिवे आहे ते पण करत जा. त्याच्यामुळे हे पण केले आता यावर्षी. थोडंसं माहिती नसते काही काही गोष्टीची, पण तुम्ही बऱ्याच जणी काही सांगतात तर आपल्यालाही शिकायला मिळतं. तर त्याच्यामुळे हे पण दिवे. आणि श्रेयाला मुलांना ओवाळायचं. हे पहिल्या वर्षी मी पण ओवाळलं नव्हतं, आता रिचीला ओवाळत आहे मी. रिचीला ओवाळल्यानंतर त्याला असा दिवाळीच्या रक्षाबंधनच्या वेळेस ओवाळल्यानंतर आपण पेढा वगैरे खायला देतो, तर त्याला वाटतं की काहीतरी आहेच आता. पण ताई तिकडे काहीतरी पाहत होती, तिचं काही लक्ष नव्हतं इकडे. आणि कंटिन्यू पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे जे कपडे आहेत ते घरातच सुकवणं चालू आहे सध्या. आता याचं झालं, आता चालू आहे की दे काहीतरी खायला. काहीतरी त्याला पाहिजेच प्रत्येक वेळी. ते झालं. त्याच्यानंतर जेवण वगैरे अगोदर चालले होते आमचे. आणि आता मी जो भाजीपाला काढून ठेवलेला होता तो पूर्णपणे सुकला आणि तो आता फ्रीजमध्ये ठेवणं चालू आहे. खोडायच्या भाज्या काही जास्त राहत नाही या दिवसामध्ये. हिवाळा म्हटलं की पूर्ण दिवस ते भाज्या खोडण्यातच जातात. त्याच्यानंतर ओटा वगैरे साफ करून घेतला पूर्ण. असं काही केलं की ओटा पण जास्त खराब होतो. आणि इतर वेळी साधा स्वयंपाक जर केला नुसता पुसून घेतला तरीही चालतो, पण असं काही केलं की जास्तच खराब होतो. तर ओट्याचं जे हे गॅसचं बर्नर आहे ते आपण वाटी वगैरे ठेवलं तरी पण त्याच्यामध्ये पाणी जातच, तर आतून मी कपडा फिरवून असं घेत असते. आमच्या इकडे खूप खराब पाणी आहे क्षाराचं, खूप लवकर खराब होतात. त्याच्यामुळे कोणत्याही जी वस्तू आहे ती साफ जास्त करावी लागते. ते साफ करून घेतलं. आणि कोथिंबीर आणि मिरच्या खोडून ठेवल्या की चांगल्या राहतात. कोथिंबीर खोडून ठेवली अगोदर आणि मिरच्या खोडून घेतल्या. त्याच्यानंतर डायनिंग साफ केला कारण तोही खराब झालेला होता. आणि या पद्धतीने हा व्हिडिओ आता कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.